बरेच जण म्हणतात की एस-आय-पी इंडेक्स फंडमध्ये करा कारण का सगळ्यात सेफ आहे. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तो सत्यम इंडेक्सचाच भाग होता. DHFL एकेकाळी इंडेक्सचा भाग होता. काय झालं? आयडिया इंडेक्सचा भाग होता. त्यामुळे इंडेक्स फंड मधले फंड हे काही प्रॉब्लेम निर्माण करत नाहीत असं नाही. इंडेक्स फंड हा निगेटिव्ह रिटर्न देत नाही असं नाही. इंडेक्स फंड सतत वर जातो असं नाही. समजा मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला पावभाजी करायची आणि ऍट द सेम टाइम मी तुमच्या आईला पण सांगितलं, आई कशी पावभाजी करेल माहिती आहे? ते काय पुस्तकं वगैरे बघणार नाही. ट्रॅडिशनल पद्धतीने ती पावभाजी करेल. तुम्हाला करायचं म्हटल्यावर तुम्ही पुस्तकं घ्याल, तुम्ही YouTube चॅनल बघाल. व्हेअर ॲज आई फ्लुएंटली तिला जसं वाटलं तसं ती पावभाजी करेल. आता मला सांगा की पावभाजी चांगली असण्याची शक्यता तुमची आहे का आईची जास्त आहे? आईची. इंडेक्स फंडमध्ये तुम्ही सगळी मापं बिपं तुम्हाला ठरवून दिली की ह्या शेअरचं इतकंच प्रमाण, अशी बंधनं आहेत तुमच्यावर. इक्विटी फंड मॅनेजरवर तशी बंधनं नाहीत. तोच आईसारखा पावभाजी बनवण्याच्या स्टाईलनी त्याचा फंड मॅनेज करतोय. आकडेवारी असं सांगते की आपल्या देशात तरी निदान इक्विटी फंड्सनी इंडेक्स फंडना बऱ्यापैकी वेळा बीट केलेला आहे. तो फंड मॅनेजरची फी वाचवायची हा एकमेव इंडेक्स फंडचा फायदा आहे. ते 2% देऊन जर तो मला 8% आउट परफॉर्मन्स देत असेल तर मी ते का नेऊ? तर मी म्हटलं असं की ऑलरेडी SIP मध्येच जर धोका कमी करण्याचं औषध ऑलरेडी दिलेलं आहे SIP ला, तर मग पुन्हा इंडेक्स फंडकडे रिपिटेशन तेच करून इंडेक्स फंडमध्ये SIP का करावी?